नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। धुळे जिल्ह्यातील दिवाणमाळा येथील शनेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी महाविद्यालयातर्फे कृषी दिनानिमित्त वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। 1 जुलै या कृषी दिनाचे औचित्य साधून धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे मोका शिंदे विद्यालयामध्ये कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी तसेच प्राचार्यांनी कृषी दिनाचे महत्त्व, आधुनिक शेती तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, जैव खते, मृदा व जल संवर्धन आणि शाश्वत शेतीविषयी उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले। यावेळी कृषी क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाची माहिती देत विद्यार्थ्यांनी शेतकरी आणि विद्यार्थ्यांमध्ये कृषीविषयक जनजागृती केली। जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय पुरस्कार विजेते कृषी यांत्रिकीकरण प्रयोगशील शेतकरी गणेश चौधरी यांना यावेळी गौरवण्यात आले। यावेळी गणेश चौधरी यांनी हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या कार्यस्मृतींना उजाळा देत उपस्थित विद्यार्थ्यांमधून भविष्यातील प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतकरी निर्माण व्हावेत असे आवाहन केले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामराव पवार, बंटी चौधरी, दीपराज मोरे, संकेत वाघ, प्रतीक पानगव्हाणे तसेच हर्षद सावंत यांनी सहभाग घेतला। या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र बडगुजर, उपक्रमशील शिक्षक रणजित शिंदे, कुसुंबा ग्राम महसूल अधिकारी मोहित वारे, जगदीश माळी यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकिशोर शिरोडे यांनी केले। कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाच्या वतीने रावे विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले। कृषी दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली आहे। शनेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी महाविद्यालयातर्फे कुसुंबा येथे आयोजित केलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थांतर्फे चांगला प्रतिसाद मिळाला। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी नितीन इंगळे, धुळे जिल्हा। धन्यवाद। आता आधुनिक शेती यांत्रिकीकरण जे आहे, या यांत्रिकीकरण पद्धतीने आपण शेती करत असतो। पूर्वीची शेती बैलांच्या माध्यमातून केली जायची, आताची शेती मशिनरीच्या सहाय्याने केली जात असते। आणि गणूभाऊ या ठिकाणी विविध प्रकारे आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती कशी करायची याचं सगळ्यात जास्त नॉलेज आपल्या गावामध्ये नव्हे तर या जिल्ह्यामध्ये गणूभाऊंना जास्त आहे। हो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे ते यंत्र निर्माण करत असतात। ते यांत्रिक यंत्रांच्या सहाय्याने शेती चांगली आणि आधुनिक पद्धतीने कशी करायची ते त्या ठिकाणी प्रात्यक्षिक करून दाखवतात आणि लोक त्याप्रमाणे आता शेती करू लागलेले आहेत। तुम्हाला माहिती नसेल इंग्रजी गोण्या, डीपीच्या गोण्या, 10 संख्येच्या गोण्या, तुम्ही पप्पाला सांगा माती परीक्षण केल्याशिवाय खत व्यवस्थापन करू नये। आपल्या जमिनीवर कोणते घटक किती प्रमाणात आहे त्यानुसार आपलं खत व्यवस्थापन करावं, जेणेकरून अति वापरामुळे आपल्या जमिनी ह्या खराब होतात खताच्या माध्यमातून। आता सर्व सध्या सेंद्रिय खत वाढीसाठी सरकारने बरेच प्रयत्न राबवले। आता सुद्धा जो आपला त्यासाठी या दिवसाचा आवश्यक म्हणून आज साजरा केला जातो। आणि या दिवसाचं महत्त्व काय आहे, 1947 दशकामध्ये अन्नधान्याचा तुटवडा भारतामध्ये पूर्ण, त्यासाठी